सांगा मेथीची भाजी कोणाला आवडते? हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. सगळे कसे आहात? आशा करतो सगळे मस्त असताना ना. अर्चना दुकानात गेली, अजून नाही आली. काय आणायला गेली माहिती नाही, तर बघू आपण आली का नाही. अजून आलीच नाही ती. हा आली आली आली. एवढा टाइम आवले करती होती. मग काय आणले भाजीला? मेथीची भाजी. बाबा बाबा काय तू बाबा आज मी बनवणार आहे मेथीची भाजी. अर्चना नुसत्या भाज्याच खाती का हवी. आणि पीठ पण आणलंय, कारण आमच्या इकडली गिरणीवाली गावाला गेली त्यामुळे. अरे 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 आपले वांदे झाले 2-3 दिवसापासून. वांदे म्हणजे लय वांदे झालेत. आमची पिठावालीच नाही आली अजून. यार काय अर्चना यार, दुसरी काय भाजी आणायची. मटन तर काय खाती का नाही तू? मेथीची भाजी भाजीपाला खायचं चांगलं असतंय. मटन ना ग. मटन ही मटन खात नाही राव, मला चालीत नाही. काय बाबा हिला मला भाज्याच खाती नुसत्या. भाजी खुडून द्या. अरे काय येडी बिडी झाली का? मी भाजी खुडू काय? म्हणजे मी चपात्या करते तर मला मटन बिटन चारावा, नुसतं ती भाजीच चारायली. मटन उद्या करा. उद्या बर चल. पोरं काय करतेत? अरे 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 बघा कशी खेळत आहेत. कोणी मोबाईल बघताय, कोणी वह्या काढताय, पण अभ्यासाचा एकाचा पता नाही. इकडं अर्चना, आता इकडं अर्चना घेते भाजी बिजी खुडून. तूच खुड ना भाजी. आणि भाजी आम्ही खुडायची. ऐ मला भाजी खुडू लागा रे सगळ्याकडून सगळे. चला तर चला घेतो आम्ही भाज्या खुडून मग. हा तर ही बघा आणली मेथीची भाजी. आता करणार आहे अर्चना मेथीची भाजी. आणि इकडं आहे टोप. आपण याच्यात घेऊ मेथीची भाजी खुडून पटापट बघू. आता येते का? अर्चनाने सांगितलं आता खुडायला. आता काय करा, खुडावं लागल. कशी खुडायची बघा, मला बी सांगा तुम्हाला माहित असेल तर. ए दादू खुडू लाग ना भाजी. कशी खुडते बघू आपण. कशी खुडायची अर्चना? तुम्हाला मेथीची भाजी खुडता येत नाही का? कशी? शेंडी शेंडी घेऊ ना अशी. घ्या कांदा कांदा घेऊ आपण थोड्याफार, म्हणजे चव लागेल खायला. जेणे करू पटापट पटापट घेऊ खुडून. आणि बघू अर्चना कशी बनवती मेथीची भाजी. मी घेतो भाजी खुडून पटापट पटापट. अशा काड्या काढायच्या कशा? अरे बाबा हे गवत आहे. काँग्रेस आलं काँग्रेस. मी बी खुड होतं. मी आता कुडकुड झाली असती सारी भाजी. दादू काय खातोय? चाऊमिन. काय खातो? चाऊमिन. दादू खातोय चाऊमिन. तर चला मग मी घेतो भाजी खुडून. लय मोठा आपला व्हिडिओ होईल. पटापट पटापट हे अशी खुडा लागले बघा. फटाफट घेतो खुडून. हा काय अर्चना इकडे मी खुडते भाजी. हवा इकडे अर्चना बनवते चपात्या. ते चाललंय पीठ मळणं आता तिकडे. इकडं आहे ही आपली टीना. ऐ उठ भाई तिकडं मधातच येते का बी. हे बघा इकडे अर्चना पीठ मळते. मी घेते आता पटकन पीठ मळून आणि चपात्या करू. हा तर पटापट बनवू भाजी. हा आणि इकडे आहे मी दाखवतो. इकडे खुडतोय मी भाजी. आता आपली बरीच झाली खुडून. आणि भाजीत बघा नुसतं काँग्रेस निघाला. कोणाकोणाला माहिती आहे काँग्रेस? कमेंट करून सांगा. हे बघा ओळखतात का कोणी कोणी याला? बघा पूर्ण काँग्रेस निघाले भाजीमध्ये. बरंच काँग्रेस निघले, एवढं निघले. आणि अजून पण आहे याच्या. भाजी खुडून झाल्यावर भाजी बनवताना आपली भाजी खुडून झालेली आहे. ही बघा एवढीच निघली भाजी. आणि एवढं सारं गवत निघलंय बघा. आणि अर्चनाच्या चपात्या पण झाल्यात. तर बघू आता भाजी बनवताना. होय बोला. झाल्या त्या चपात्या? माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत. आता फक्त भाजी बनवायची. तर आता मी पटकन घेते भाजी पण बनवून. टाकले शेंगदाणे भाजायला इकडं. अगोदर मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. आणि शेंगदाण्याच्या नंतर मिरच्या पण भाजून घेणार आहे मी. हिरव्या मिरच्या आणि मुगाची डाळ करणार आहे, टाकणार आहे. ही आहे मुगाची डाळ. आता मी मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ टाकणार आहे. ह्या हिरव्या मिरच्या. इकडे तव्यावर शेंगदाणे भाजतायत. मी आता सगळं भाजून ना ग्लासामध्ये कूट करणार आहे. आणि ते कूट टाकून मेथीची भाजी बनवणार आहे. त्याआधी मी पटकन आधी हे सगळं भाजून घेते. आता आपण एक प्लेटीमध्ये काढून. आता शेंगदाणे काढून घेतले की मी लगेच मिरच्या टाकणार आहे भाजायला. तर आता मी घेणार आहे इथं 7-8 मिरच्या घेते. जसे आपल्याला तिखट लागते तशा मिरच्या घ्यायच्या. मी 7-8 मिरच्या घेतल्या टाकते. इथं मी बघा मिरच्या पण भाजायला लागले. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल पण टाकलंय, म्हणजे छान अशा भाजून निघतात मिरच्या. म्हणजे आपण शेंगदाण्याचं कूट करताना पटकन. तर आपण हे पण घेऊ आता प्लेटीमध्ये काढून. काय आता भाजी झाली. आता आपण हे सगळं ग्लासामध्ये घेतलेलं आहे. आता घेते मी पटकन कुटून. ह्याला कुटून घेते पटकन. आणि भाजी धुवून घेते. आणि भाजी लगेच टाकते कढायला. आता मी भाजी धुवून घेते स्वच्छ पाण्याने.
आपण कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल पण टाकलंय. आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हे बघा, हे शेंगदाण्याचं कूट आता कुटलं होतं मी, आणि त्याच्यानंतर ही भाजी टाकणार आहे मेथीची. बघा आपलं तेल खूप छान असं गरम झालेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय. आता छान असं फ्राय करून घेऊया आपण. मीठ मी अगोदरच टाकलं होतं कुटताना. आता आपण टाकू मेथीची भाजी. आता आपण टाकू मेथीची भाजी. बहिणींनो भावांनो, मेथीची भाजी कोणाकोणाला आवडते कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आम्हाला मेथीची भाजी खूप आवडते, दादूला आवडते, मला आवडते. आता आपण छान असं सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळं एकजीव होऊन येतात. हा, अजून एक राहिलेला आहे, याच्यामध्ये डाळ टाकायची. मी तर मुगाची डाळ टाकणार आहे याच्यामध्ये. कोणची पण डाळ टाकू शकते आपण, तुरीची, दुसरी जी आवडन ती. मी इथं टाकणार आहे मुगाची डाळ. ही आहे मुगाची डाळ. इथं मुगाची डाळ हिला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता आपण टाकू हिला कढईमध्ये. मुगाच्या डाळीला आपण झाली आपली डाळ टाकून. आता ह्याला अजून एकदा मी पूर्ण मिक्स एकत्र करून घेते. तर बघू आता आपण भाजी झाल्यावर. आपण बघू आपली भाजी झाली का, अजून गॅसवरच आहे. दाखवा बघा भाजी झाली का. तर बघा आपली भाजी झालेली आहे मेथीची. आता मी गॅस बंद करते आणि भाजी घेते इकडं. आमची भाजी चपात्या सगळं झालेल्या आहेत. आता आम्ही करणार आहोत जेवण. युट्यूब फॅमिली तुमचे जेवण सगळ्यांचे झाले का, नसते झाले तर पटापट या जेवण करायला. मेथीची भाजी आणि चपाती आणि